नागपूरच्या शिक्षक भरतीमध्ये मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 100हून अधिक शिक्षकांची भरती। 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूच्या नंतरही सहीचा वापर। बोगस सहीद्वारे 2016 ते 2024च्या दरम्यान बोगस शिक्षक भरती। नागपूरमधील बनावट शिक्षक आणि मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडसह 5 जणांना आज कोर्टामध्ये हजर करणार। 5 जणांची पोलीस कोठडी आज संपणार। निलेश मेश्रामने बनावट कागदपत्र बनवण्यासाठी 10 लाख रुपये घेतल्याची माहिती। नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। 580 अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी 20 ते 35 लाख रुपये घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं। 34,000 कर्मचाऱ्यांचे गेल्या 2 महिन्यांपासून वेतन नाही। केंद्र सरकारच्या वतीनं येणाऱ्या 800 कोटी रुपयांचं वेतन रखडल्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा रखडले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार आज दिला जाणार आहे। 7 एप्रिलला 56% पगार आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश। राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 3 करारही होतील। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। राज्यामध्ये 20 ITI मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार। सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणार। फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवार यांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन। तांत्रिक अडचणींवरती तात्काळ तोडगा काढण्याच्या पवारांच्या सूचना। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची उद्या प्रदेश कार्यकारिणीची आढावा बैठक आहे। पक्षाकडून निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती आणि या निरीक्षकांच्या कामाचा आढावा उद्याच्या बैठकीमध्ये घेतला जाईल। राज्यात सर्वत्र तापमानामध्ये वाढ झाली असून जलाशयांमधल्या साठ्यामध्ये घट झाली आहे। जलाशयांमध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे। यामध्ये पुणे विभागामध्ये सर्वात कमी तर कोकणामध्ये जवळपास 50% पाणीसाठा। एनडीआरएफ दल पावसाळ्यामधल्या आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज झालंय। एनडीआरएफच्या जवानांचं राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये मॉक ड्रिल प्रशिक्षण। एकूण 12 पथकांनी मॉक ड्रिल राज्यभरामधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राबवलं। चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवरती चर्चा। अंबादास दानवेंच्या भेटीनंतर आज चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला। मातोश्रीच्या दरबारी खैरे आणि दानवे यांच्या वादावरती तोडगा निघणार का याकडे लक्ष आहे। ठाणे जिल्ह्यामधल्या शहापूर विधानसभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। माजी आमदार पांडुरंग बरोरा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेस नेत्यांची शुक्रवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। गुजरातमध्ये महाअधिवेशन झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामधल्या नेत्यांची बैठक होणार आहे। गुजरातमध्ये बदल सुरू केल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल करायला सुरुवात होईल। सैफ अली खानच्या घरामधले फिंगरप्रिंट आरोपीशी जुळत असल्याचं नमूद। आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचं 1600 पानी आरोपपत्रामध्ये नमूद। ठसे जुळले नाहीत तरी आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा। सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरातमधल्या बडोद्यामधला रहिवासी। आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे वरळी पोलिसांची त्याला नोटीस। तरुणाच्या विरोधामध्ये कोणताही गुन्हा दाखल नाही। नागरिकांच्या हरकतींमुळे एल्फिस्टन पुलाचं पाडकाम लांबणीवर। पुलावरील वाहतुकीच्या संदर्भात 4 दिवसामध्ये निर्णय। पर्यायी वाहतूक मार्गामध्ये बदल करत पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल। वरळी शिवडी उन्नत मार्गाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतरच एल्फिस्टनचा पूल पाडावा। ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। एल्फिस्टन पुलाचं काम सध्या करू नये यासाठी आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये स्वाक्षरी मोहीम। एल्फिस्टन पूल सध्या पाडू नये या मागणीसाठी मनसेकडून सुद्धा आज आंदोलन। जोपर्यंत स्थानिकांच्या अडचणी दूर होणार नाहीत तोपर्यंत पुलाचं पाडकाम न करण्याची मनसेची भूमिका। पाणी टंचाई, गढूळ पाणी पुरवठा तसंच अनेक विविध नागरी समस्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। गिरगावमध्ये आंदोलन सुरू होण्याच्या आधीच ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली। मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलाच्या बाहेर ठाकरेंच्या युवा सेनेचं आंदोलन। सिनेट सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेना आक्रमक झाली।
चारचाकी गाडीच्या डिक्कीमधून हात बाहेर निघाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। रील बनवण्यासाठी तरुणांनी हा व्हिडिओ तयार केल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुंबई मेट्रो 2B च्या मार्गावरती लवकरच प्रवासी सेवा सुरू होईल। चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाले मानकूर स्थानकाच्या दरम्यान उद्या ट्रायल रन घेतली जाणार आहे। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या थकीत कराच्या संदर्भात सुनावणी। रुग्णालयाच्या थकीत कराच्या संदर्भात 2 दिवसांमध्ये सुनावणी होणार आहे। रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई अटळ, महानगरपालिकेचा इशारा। ॲडव्होकेट आसिम सरोदेंची पुणे महानगरपालिकेला नोटीस। सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी 50 कोटी रुपयांची पुणे महानगरपालिकेची तरतूद। पालिकेने बेकायदेशीर राबवलेल्या निविदा प्रक्रिया त्वरित थांबवण्यासाठी नोटीस। नोटीशीला 4 दिवसांमध्ये उत्तर देण्याची मागणी। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे पंच नितीश कबालिये यांचे 3 वर्षांसाठी निलंबन। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांची माहिती। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळमधील कुस्तीच्या नंतर झालेल्या वादामुळे निलंबन। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप नेत्यांमध्ये 2 गट पडलेत। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भाजप काँग्रेस नेत्यांच्या पॅनलच्या विरोधात माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्यावरती ठाम आहेत। पुण्यातील RMD सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलच्या बाहेर गोंधळ झालाय। 37 महिन्यांचा पगार थकवल्यामुळे स्कूल बस चालकांचा शाळेच्या बाहेर ठिय्या। शाळा ही पगार द्यायला टाळाटाळ करते, बस चालकांचा आरोप। सांगलीमध्ये संभाजी भिडेंना कुत्र्याने चावा घेतलाय। शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ज्या परिसरामध्ये भिडेंवरती कुत्र्याने हल्ला केला तिकडे आता महानगरपालिकेने कुत्रे पकडायची मोहीम सुरू केली आहे। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामधील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीला प्रारंभ। कर्नाटकमधील सागवान लाकडापासून मंडपाची निर्मिती। गरुड मंडपाच्या सोबतच नगारखान्याच्या दुरुस्तीचं काम सुरू। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्फत कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या नंतर मंदिर परिसराची स्वच्छता। मोहिमेमध्ये तब्बल 38 टन इतका कचरा गोळा झाला आहे। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचे दाव्यांवरती दावे सुरूच। धनंजय मुंडेंना कराड हा नकोच होता, कासलेचा नवा दावा। कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला होता। कराड मुंडेंची सगळी गुपितं बाहेर काढणार होता। कासलेचे दाव्यांवरती दावे। बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आठवड्याभरामध्ये 3 गर्भवती महिलांचा मृत्यू झालाय। प्रसूतीच्या दरम्यान माता मृत्यूच्या प्रकरणामध्ये त्रिसदस्यीय समिती स्थापन झाली। सांगलीमधल्या कुपवाडमध्ये बकोक्यामधील आरोपीची हत्या झाली आहे। आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। समीर नदाफ असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घेतली शासकीय विश्रामगृहामध्ये परळीचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांची भेट। बनावट बांगलादेशी जन्म प्रमाणपत्राच्या प्रकरणी चर्चा सुद्धा करण्यात आली आहे। तुळजापूरमधल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल होणार। 35 पैकी 14 आरोपी कारागृहात तर ड्रग्जच्या प्रकरणामधील 21 आरोपी अद्यापही मोकाट। ड्रग्जचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासामधून उघड। जालन्यामध्ये शेतकऱ्याचं स्मशानामध्ये चितेवरती झोपून आंदोलन। सरसकट कर्जमाफीसाठी बदनापूर तालुक्यामधल्या केळी गव्हाण इथल्या स्मशानभूमीमध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय। तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मातेच्या चरणी एका वर्षामध्ये 65 ते 70 कोटी रुपयांचं दान। यामध्ये 17 किलो सोनं तर 256 किलो चांदी। बीडमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।